बघा आता नालासोपारा आचोळ्याचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन त्यांनी मागच्या विधानसभेच्या वेळी केलं. इकडे जे सबस्टेशन आहे चिखलडोंगरीला ह्याचं उद्घाटन त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच केलं. मुळामध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे आचोळ्याचं, ज्यावेळी उद्घाटन केलं त्यावेळी ती जागा महापालिकेच्या नावे पण नव्हती, तर ती जागा होती कोर्टाच्या नावाने. आमचे आमदार निवडून आल्यानंतर आमच्या तिन्ही आमदारांनी पाठपुरावा केला राज्य शासनाकडे, देवेंद्रजींकडे आग्रह धरला आणि ही जी जागा जी कोर्टाच्या नावावर होती ती विनामूल्य वसई म्हणजे 22 कोटीची जागा विनामूल्य वसई विरार शहर महापालिकेला कॅबिनेटमध्ये निर्णय झाला आणि ती हस्तांतरित केली. तुम्ही त्याची उद्घाटन आधीच केलेली. हा आहे का तुमचा विकास? खरा विकास आम्ही जनतेला देणार आहोत. तिथे 450 बेडचं हॉस्पिटलची निर्मिती येणाऱ्या काळात या राज्य शासनाच्या माध्यमातून होईल आणि केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून येणारी मेट्रो असेल, सीलिंग असेल, या शहराला जे आवश्यक प्रकल्प आहेत ते आम्ही देणार आहोत. या शहराची एक सांस्कृतिक भूक देखील आहेत. साहित्यप्रेमी नागरिक या शहरामध्ये राहतात. मग ही जी साहित्याची भूक आहे ही भागवण्याचा प्रयत्न करणार. एक अद्यावत असं नाट्यगृह बांधण्याचा आमचा मनोदय आहे. तर विकासाच्या ज्या काही संकल्पना आमच्या आहेत या संकल्पना आम्ही त्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून लोकांना दिलेल्या आहेत आणि आम्हाला खात्री आहे की आमचं विकासाचं विजन लोक मान्य करतील, लोक आम्हाला स्वीकारतील.